व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे वसईतील लहान खानावळींना व्यवसाय टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे। सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी वसई एसटी बस आगारातील खानावळ चालकांनी आता चुलीवर जेवण करण्याचा पर्याय निवडला आहे। 28 फेब्रुवारीला अमेरिका इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी मोहीम सुरू केल्यापासून आतापर्यंत एकूण 3 वेळा 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे। सिलेंडरच्या किमतीमध्ये सर्वात पहिली वाढ मार्च महिन्यात करण्यात आली, तेव्हा मूळ किमतीत 115 रुपयांनी वाढ झाली होती। त्यानंतर 1 एप्रिलला पुन्हा त्यात 200 रुपयांची वाढ करण्यात आली, तर मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार तब्बल 900 रुपयांची वाढ व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात करण्यात आली। या दरवाढीमुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 3000च्या घरात पोहोचली आहे। टप्प्याटप्प्याने झालेल्या अवाजवी दरवाढीमुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर व्यावसायिकांच्या आवाक्याच्या बाहेर गेला आहे। मोठे हॉटेल्स, क्लाउड किचन, लहान मोठ्या खानावळी, रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर आणि दुकानांमध्ये खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते या वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत। तर या परिस्थितीतही आपला व्यवसाय टिकवण्यासाठी काहींना तारेवरची कसरत करावी लागत आहे। वसई बस आगारात गेल्या अनेक वर्षांपासून चालवली जाणारी खानावळ अनेकांसाठी स्वस्त आणि उत्तम चवीचे जेवण पुरवणारे एक हक्काचे ठिकाण आहे। एसटी बस चालक, बस आगारातील कर्मचारी यांशिवाय बांधकाम मजूर, रिक्षा चालक असे अत्यल्प किंवा हातावर पोट भरणारे अनेक जण दैनंदिन या खानावळीत येतात। मात्र वाढत्या एलपीजी सिलेंडरच्या दरामुळे तसेच गॅस नोंदणीसाठी वाढवलेला अवधी यामुळे खानावळ चालकांसमोर आव्हान उभे राहिले आहे। वेळेवर न मिळणारा गॅस सिलेंडर आणि वाढत्या किमती यावर मार्ग काढण्यासाठी आता वसई आगारातील खानावळ चालकाने चक्क चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे। तर दुसरीकडे पदार्थांच्या किमतीतही 1-2 रुपयांनी वाढ केली आहे। जागेचं भाडं, लाकूड फाट्याचा खर्च या सर्व गोष्टी भागवण्यासाठी आणि ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी या लहान व्यावसायिकांना दुहेरी कसरत करावी लागत असल्याची माहिती ट्रिझा परेरा यांनी दिली आहे।